नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, ज्या परीक्षेची आपण गेली कित्येक दिवस वाट पाहत होतो त्या आदिवासी विकास विभाग भरती 2026चे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे आणि परीक्षा अगदी तोंडावर आली आहे। तुमच्याकडे आता अभ्यासासाठी खूपच कमी वेळ शिल्लक आहे आणि याच उर्वरित वेळेत तुमची तयारी अगदी 100% व्हावी म्हणून आज आपण घेऊन आलो आहोत एक अतिशय महत्त्वाचे स्पेशल लाईव्ह सेशन। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभागाच्या नवीन अभ्यासक्रमावर आणि बदलत्या पॅटर्नवर आधारित 30 अतिसंभाव्य प्रश्न घेतले आहेत, जे की मराठी आणि जीकेचे असतील। यामध्ये आपण मराठी व्याकरण व शब्दसंग्रह आणि असे काही प्रश्न घेतले आहेत की थेट परीक्षेला विचारले जाऊ शकणारे आहेत आणि यामध्ये जीके आहे। आणि आजचा क्लास तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील प्रत्येक प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल। चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करूया। मराठी व्याकरण आहे सुरुवातीला। पहिला प्रश्न आहे, मन्वंतर या शब्दाचा अचूक संधी विग्रह ओळखा। तर मन्वंतर या शब्दाचा अचूक संधी विग्रह आहे, आपण उत्तरच पाहूया खूप जास्त वेळ न घालवता, मनु प्लस अंतर। तर हा यनादेश स्वर संधीचा नियम आहे। ह्रस्व उ पुढे दीर्घ उ कोणताही विजातीय स्वर आल्यास उ मध्ये उ बदल व होतो। मनु प्लस अंतर, मनु प्लस व प्लस अंतर, मन्वंतर। प्रश्न 2, त्याच्या बोलण्यात एक प्रकारचे गांभीर्य होते। अधोरेखित शब्दाचा नामप्रकार ओळखा। तर नामाचा प्रकार आहे भाववाचक नाम, कारण की गंभीर या विशेषणाला य हा प्रत्यय लागून गांभीर्य हे भाववाचक नाम बनले आहे, जो गुणाचा बोध करून देते। पुढचा प्रश्न आहे, जो जी जील तो ती तील या वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आली आहेत। तर उत्तर आहे दर्शक व संबंधी सर्वनाम। जो जी जे हे संबंधित सर्वनामे आहे आणि त्यांच्याशी संबंध दाखवणारी तो ती ते ही दर्शक सर्वनामे आहेत। आम्ही परीक्षेला अर्धा तास उशिरा पोहोचलो। अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा। तर उत्तर आहे गणनावाचक अपूर्णांक, म्हणजे अर्धा, पाव, पाऊण हे शब्द अपूर्णांक संख्येत मोजणी दर्शवतात, म्हणून हे अपूर्णांकवाचक संख्या विशेषण आहे। पुढचा प्रश्न आहे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्गात बसवले या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर उत्तर आहे भावे प्रयोग। कर्त्याला शिक्षकांनी आणि कर्माला विद्यार्थ्यांना या दोघांनाही प्रत्यय लागलेला आहे। क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असून ते कर्त्या आणि कर्माप्रमाणे बदलत नाही, म्हणून येथे कोणता प्रयोग आहे, भावे प्रयोग आहे। द्विगु समास हे खालीलपैकी कोणत्या समासाचे उपप्रकार मानला जातो। तर उत्तर आहे तत्पुरुष समास। द्विगु आणि कर्मधारेय हे दोन्ही तत्पुरुष समासाचे उपप्रकार आहेत। द्विगु समासात पहिले पद संख्या विशेषण असते, उदाहरणार्थ नवरात्र, त्रिभुवन हा आहे द्विगु समास। पुढचा प्रश्न आहे, तो घरातून बाहेर पडला या वाक्यातील घरातून या शब्दाची विभक्ती व कारकार्थ ओळखा। तो घरातून बाहेर पडला, तर विभक्ती आणि कारकार्थ आहे पंचमी विभक्ती आहे आणि कारकार्थ आहे अपादन। तर ऊन हून हे प्रत्यय पंचमी विभक्तीचे आहेत, म्हणजे घरातून बाहेर पडणे म्हणजे घर सुटणे। येथे अपादन म्हणजे वियोग दुरावा दाखवलेला आहे आणि अपादन हा कारकार्थ आहे। मी दररोज सकाळी धावत असतो या वाक्यातील काळ ओळखा। तर उत्तर आहे रीतिवर्तमान काळ। एखादी क्रिया करण्याची पद्धत किंवा रीत सतत चालू असते तेव्हा रीतिवर्तमान काळ होतो। येथे धावत असतो यावरून ती रोजची सवय दर्शवली आहे, म्हणून येथे रीतिवर्तमान काळ होतो। बटाटा आणि हापूस हे शब्द मराठीत कोणत्या परभाषेतून आले आहेत। बटाटा आणि हापूस हे पोर्तुगीज या भाषेतून आले आहेत। तंबाखू, बटाटा, हापूस, पाकिट, चावी, तिजोरी हे शब्द मूळ पोर्तुगीज भाषेतील आहेत। म्हणजे असे बरेच शब्द आहेत जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात, तर ते शब्दही एकदा पाहून घ्या। अनारसे वगैरे हे तेलुगू भाषेतील शब्द आहे। उदक सोडणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ काय। तर उदक सोडणे म्हणजे त्याग करणे, हक्क सोडणे। जुन्या काळात एखादी गोष्ट दान करताना हातावर पाणी सोडण्याची पद्धत होती, त्यावरून उदक सोडणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा पूर्णपणे त्याग करणे किंवा हक्क सोडणे असा त्याचा अर्थ होतो। आपण प्रश्न, त्याचं उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण पाहतोय, ऑप्शन पाहून काही उपयोग नाहीये। उत्तराचं थोडं स्पष्टीकरण पाहिलं तर ते लक्षात राहतं। शुद्ध शब्द ओळखा। तर आशीर्वाद। आशीर्वाद शब्दामध्ये शी हा दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी असते आणि वा वर रफार असतो।
आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर उत्तर आहे हे मिश्र वाक्य आहे. जेव्हा तेव्हा या कालदर्शक संकेतबोधक उभयान्वी अव्ययांनी जोडलेली वाक्ये हे मिश्र वाक्य या प्रकारात मोडतात. अतिशहाणा त्याचा टिंबटिंब ही म्हण पूर्ण करा. तर बैल रिकामा. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ही मराठीतील प्रसिद्ध म्हण आहे, ज्याचा अर्थ शहाणपणा करणाऱ्याचे काम नीट होत नाही असा होतो. विहंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर विहंग याचा अर्थ आहे समानार्थी शब्द आहे पक्षी. विहंग, खग, द्विज, पाखरू हे सर्व पक्षी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. द्विज आणि खग विचारले गेलेले आहे परीक्षेमध्ये, लक्षात येत नाही का कुणाकुणाचे, नाही का. कृपण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर कृपण म्हणजे विरुद्धार्थी शब्द आहे उदार. कृपण म्हणजे कंजूष, चिक्कू माणूस. तर त्याच्या पूर्णपणे विरुद्धार्थाचा शब्द उदार म्हणजे मोठ्या मनाचा असा होतो. पुढचे प्रश्न आहेत. आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र GK 16 ते 30 प्रश्न आहेत. भारतात दरवर्षी जागतिक आदिवासी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 9 ऑगस्ट. संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्यानुसार जगभरातील आदिवासींच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. 1857च्या उठावापूर्वी महाराष्ट्रात ब्रिटिश सत्तेविरुद्ध कोळ्यांचे बंड पुकारणारे प्रसिद्ध आदिवासी क्रांतिकारक कोण होते? तर उत्तर आहे राघोजी भांगरे. क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी अहमदनगर आणि नाशिक भागात ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणांविरुद्ध कोळी समाजाला संघटित करून मोठे बंड पुकारले होते. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था TRTI महाराष्ट्रात कोठे स्थित आहे? तर उत्तर आहे पुणे. ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट TRTI ची स्थापना 1962 मध्ये पुणे येथे करण्यात आली. ही संस्था आदिवासी संस्कृतीचे संवर्धन आणि संशोधनाचे काम करते. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील कोणती पारंपरिक चित्रकला जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे, जी प्रामुख्याने पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समाजाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे वारली चित्रकला. वारली चित्रकला ही प्रामुख्याने भौमितिक आकृत्यांचा वापर करून निसर्ग आणि मानवी जीवन दर्शवण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. पद्मश्री जिव्या सोमा म्हसे यांनी या कलेला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. पुढचा प्रश्न आहे. आदिवासी क्षेत्राशी संबंधित पेसा कायदा केंद्र सरकारने कोणत्या वर्षी संमत केला? तर पेसा म्हणजे उत्तर आहे 1996. पेसा म्हणजे प्रिव्हियस ऑन द पंचायत्स ॲक्ट. हा कायदा 24 डिसेंबर 1996 रोजी लागू करण्यात आला, ज्याने आदिवासी भागातील ग्रामसभांना नैसर्गिक संसाधनांवर विशेष अधिकार दिले. पुढचा प्रश्न आहे. अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मान्यता कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला? तर उत्तर आहे 2006. हा ऐतिहासिक कायदा 2006 मध्ये मंजूर झाला. या कायद्यानुसार जंगलात पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या आदिवासींना जंगल आणि जमिनीवरील त्यांचे वैयक्तिक व सामूहिक वनहक्क कायदेशीररित्या बहाल करण्यात आले. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी आढळते? तर उत्तर आहे नंदुरबार. नंदुरबार हा महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा आहे, म्हणूनच याला आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. बोहोडा हा मुखवटा घालण्याचा प्रसिद्ध उत्सव महाराष्ट्रातील कोणत्या आदिवासी भागामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो? तर उत्तर आहे कोकण, उत्तर कोकण, पालघर आणि नाशिक. तर बोहोडा किंवा बहुरूपी उत्सवात आदिवासी बांधव देवदेवतांचे लाकडी किंवा कागदी लगद्याचे मुखवटे परिधान करून पारंपरिक नृत्य सादर करतात. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेत असून ते कोणत्या जिल्ह्यात येते? तर उत्तर आहे नंदुरबार जिल्ह्यात येते. तोरणमाळ हे सातपुडा पर्वतरांगेत असलेले एक निसर्गरम्य प्रसिद्ध आणि थंड हवेचे ठिकाण आहे. महाराष्ट्राच्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने कोणती प्रमुख आदिवासी जमात आढळते? गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात माडिया गोंड. पूर्व महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर या वनाच्छादित भागात गोंड आणि माडिया गोंड या जमाती प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर राहतात. पुढचा प्रश्न आहे. ठाकर आणि कातकरी या आदिवासी जमाती महाराष्ट्रातील प्रामुख्याने कोणत्या प्रादेशिक विभागात मोठ्या प्रमाणावर आढळतात?
कोकण व सह्याद्री रांग. ठाकर व कातकरी जी अतिसंवेदनशील जमात मानली जाते, या प्रामुख्याने रायगड, ठाणे, पालघर आणि पुणे नाशिकच्या डोंगराळ भागात आढळतात. आदिवासी विकास विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या निवासी शाळांना काय नाव दिले जाते? तर उत्तर आहे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, आश्रमशाळा. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि राहण्याची मोफत सोय व्हावी म्हणून आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय आश्रमशाळा आणि केंद्र सरकारच्या मदतीने एकलव्य निवासी शाळा चालवल्या जातात. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात असून तेथील मुख्य आदिवासी जमात कोणती आहे? तर उत्तर आहे अमरावती, कोकरू. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यात सातपुडा रांगेत असून या भागात प्रामुख्याने कोरकू ही आदिवासी जमात मोठ्या संख्येने निवास करते. पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या पर्वतावर होतो? उत्तर आहे ब्रह्मगिरी. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतावर होतो. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे आदिवासी विकास मंत्री कोण आहेत? किंवा हा विभाग सध्या कोणत्या प्रमुख नेत्याकडे आहे? तर उत्तर आहे डॉक्टर विजयकुमार गावित. महाराष्ट्राचे आदिवासी विकास कॅबिनेट मंत्री म्हणून डॉक्टर विजयकुमार गावित हे कार्यभार पाहत आहेत. तर हे तुम्हाला हे 30 प्रश्न कसे वाटले त्याबद्दल सांगा. आणि अशाच प्रकारे आपण आदिवासी विकास विभागाची परीक्षा होईपर्यंत रोज नवनवीन व्हिडिओ टाकणार आहोत. ह्या व्हिडिओची सिरीज सुरू केली आहे. त्यामुळे ज्यांची परीक्षा आहे त्यांनी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अभ्यास करा. थँक्यू.